अंबरजे मॅच रंगतीये कीच चेरोली चॅम्पियन प्रीमियर लीग आणि कुठेतरी 2 दिवस जो क्रिकेटचा उत्साह होता तो निसर्गाच्या या त्याचा थोडासा व्यत्ययामुळे कुठेतरी खेळ थांबला होता. तो थांबलेला खेळ पुन्हा एकदा पूर्ववत होतोय आणि स्पर्धा उत्तरार्धाकडे वळत असताना मॅच रंगते अंबरजे वर्सेस राकेश स्पोर्ट्स चेरोली. लेट्स प्ले. पहिला चेंडू असेल गोलंदाज सचिन या गोलंदाजाचा स्ट्रायकिंग एंडवर आहे एक हार्ड हिटर बॅट्समन किशोर मेजर. पहिला चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन. ओ पहिल्या चेंडूला दिशा दिली आहे सरळ जातोय चेंडू. पहिला चेंडू जातोय सीमारेषे पार. आमचे स्कोरर मित्र किशोर सांगतात की मागील सीपीएल मध्ये एक विक्रम केला होता या फलंदाजानं याच संघाविरुद्ध शतक लगावलं होतं आणि तोच फलंदाज आज मात्र मैदानात आणि आपला इरादा स्पष्ट करतोय. पहिल्या चेंडूवर शफल येऊन लेग साइडच्या दिशेनं एक जोरदार प्रहार केला. 38 च्या बाहेर चेंडू भिरकावून दिला. 1 बाउन्स 4 रन्स. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. पूर्ण ताकद नजाकत आणि स्ट्रेंथ या फलंदाजाची. लेफ्ट हँड बॅट्समन नक्कीच क्रिकेटमध्ये खूप घातक असतात आणि एक लेफ्ट हँड बॅट्समन आपण बघतो युवराज सिंग मॅथ्यू हेडन. उलटा चेंडू पुन्हा एकदा सचिनच्या गोलंदाजीचा समाचार घेतोय. किशोर इज ऑन फायर. 2 हॅलो. नक्कीच पहिली मोठी विकेट. खूप मोठा मासा गळायला लागलेला आहे खऱ्या अर्थानं. किशोर परटोले नक्कीच माघारी परततायत. एक हार्ड हिटर फलंदाज ज्यानं पहिल्याच षटकामध्ये शंखनाद करण्याचा सुरुवात केली होती सचिनच्या गोलंदाजीवर आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा आपल्या वैयक्तिक फलंदाजीवर कुठून मैदानाच्या बाहेर जातोय. परंतु ती विकेट मिळवण्यात यश मिळतंय. कुणालनं सुरेख झेल टिपला आणि आपल्या संघाला पहिलं यश मिळवून दिलं. दरम्यान नवीन फलंदाज येतोय दिनेश. ऑन स्ट्राईकवर असेल स्ट्राईकवर असेल रुपेश. पुढे चेंडू पुन्हा एकदा सचिन. यावेळी डिफेन्सिव्ह खेळ ऑफसाईडच्या दिशेनं थोडंसं ड्राईव्ह दिसतोय. सिंगल रूट मिळते या चेंडूवर. स्ट्राईक रोटेट करून दिनेश स्ट्राईकचा भार सांभाळतोय. नक्कीच हे षटक संपतंय. आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 17 रन्स. लॉस ऑफ 1 इम्पॉर्टंट विकेट. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक जर अनालिसिस केलं आपण तर एक बॅलन्स षटक म्हणता येईल कारण एक मोठी विकेट कमावण्यात यश मिळतं. कारण पहिल्याच 2-3 चेंडूवर प्रहार झाल्यानंतर मात्र विकेट मिळवण्यात यश आलं. नक्कीच हे बॅलन्स षटक असेल कारण किशोर सारखा फलंदाज माघारी धाडण्यात यश मिळालं म्हणजे अर्धी मॅच या ठिकाणी कमबॅक करतोय राकेश स्पोर्ट्स. अजूनही या फलंदाजीमध्ये खूप चांगले फलंदाज आहेत या बॅटिंग ऑर्डर मध्ये. नक्कीच स्ट्राईक सांभाळतोय आता मात्र रुपेश. रुपेश सुद्धा एक चांगला फलंदाज आहे.
नवीन गोलंदाज येतोय शेरवली संघासाठी. एक चांगला गोलंदाज, यंगस्टर असा गोलंदाज राकेश स्पोर्ट्स संघाचा एक स्टार ऑलराऊंडर कुणाल. दुसरं षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली अंबरजे संघाची 17 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात, 2 गड्यांच्या मोबदल्यात. रुपेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर असेल. षटक ही पॉवर प्लेची षटक आणि नक्कीच या संपूर्ण चॅम्पियन प्रीमियर लीगचे सर्व सदस्य या मैदानावर उतरलेत आपला खेळ दाखवण्यासाठी. परेश फरडे, मुकेश फरडे, कारण राकेश स्पोर्ट्स क्लब शेरवली यांच्या व्यवस्थापनातून साकार होत असलेली स्पर्धा आज मात्र मैदानावर आपल्या घरच्या मैदानावर खेळतायत. रुपेश पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह खेळ, स्विंग अँड मिस, अचूक टप्पा, लाईन आणि लेंथ चांगली आहे. या षटकाची सुरुवात अतिशय दर्जेदार करतोय गोलंदाज कुणाल. पॉवर प्लेचं षटक आहे आणि मोठे धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल. एक सूचना आहे, थोडी ट्रॅक खाली घ्या, युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. धन्यवाद. रुपेश पुन्हा एकदा. हो, चांगलासा खेळ, परंतु लेग साइडच्या दिशेनं शॉर्ट स्लिप मिडॉन वर थोडं क्षेत्ररक्षणामध्ये मिस्टेक होतीये, परंतु बॅकअप चांगला आहे. लॉंग ऑन झोन मध्ये सिंगल मिळते या चेंडूवर आणि धावसंख्या 1 न वाढतीये, पोहोचतीये 18 धावांवर. आता मात्र पुन्हा एकदा दिनेश, एक हार्ड हिटर असा फलंदाज अंबरजे संघासाठी. यावेळी चांगला फटका आहे, चांगला ड्राईव्ह आहे, नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा रेषे पार. पंचांचा इशारा, अजित फरडे सर, पंचांचा इशारा, चौकार, 4 धावा. नक्कीच पर्वणी असते प्रत्येक बॅट्समन साठी आणि त्या चेंडूला फक्त दिशा देणं, 38च्या बाहेर चेंडू काढणं हे वैशिष्ट्य असतं फलंदाजाचं. त्यात यश मिळतं दिनेशला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुणाल, यंगस्टर असा गोलंदाज कुणाल चेरवली संघासाठी. आता मात्र थोडी लाईन भरकटतोय, पंचांचा इशारा येतो, वाईड चेंडू, स्वैर मारा, एक्स्ट्राज मध्ये भर पडते, धावसंख्या 1 न वाढते, पोहोचतीये 23 धावांवर. नक्कीच गोलंदाजी करताना तुमची लाईन, लेंथ, तुमचा टप्पा अचूक असणं गरजेचं. नक्कीच तुमची बॉलिंग ऍक्शन, तुमचा वेग, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, सगळं सगळं वैशिष्ट्य म्हणजे गोलंदाजीचं. या ठिकाणी धावसंख्या होतीये 23. पुन्हा एकदा दिनेश टू कुणाल. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि पॉइंटच्या दिशेनं चेंडू जातोय, सुईमधून धागा निघावा त्याप्रमाणे सीमारेषे पार. एक चांगला गॅप मधून चौकार रुपेशच्या बॅटमधनं.
हॅलो. धावसंख्या 46. पुढचा चेंडू. ओ यावेळी चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू येतो. सुरेख झेल टिपण्यात यश मिळतं. चेरोली संघाला एक पुन्हा एकदा एक विकेट मिळतीये दिनेशच्या रूपानं. धावसंख्या 46. 3 गड्यांच्या मोबदल्यात चांगली पार्टनरशिप होत होती. दिनेश चांगला खेळ चालू होता, परंतु आता मात्र गोलंदाज किशोरला एक यश मिळतं. धावसंख्या स्थिरावलेली आहे 46 धावा. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. तब्बल 22 धावांवर आउट होऊन मागे परततोय तो फलंदाज दिनेश. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज किशोर. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सामना करतोय रुपेश, अंबरजे संघाचा एक स्टार फलंदाज. धावसंख्या 46. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट, फुल टॉस चेंडू. नक्कीच क्षेत्ररक्षक आहे. जितू कलेक्ट करतोय चेंडू. सिंगल मिळते या चेंडूवर. सचिन कलेक्ट करतोय. 3 षटकानंतर तब्बल धावसंख्या पोहोचतीये 47 धावांवर. 3 गडी बाद. एक चांगली स्टार्ट, एक चांगली सुरुवात, एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अंबरच्या संघाकडनं होतोय. दिनेश आणि किशोर परटोले यांनी चांगली फलंदाजी केली. आपल्या संघाला एका सुस्थितीत नेलं. 3 षटकानंतर तब्बल 47 धावा. हे वैशिष्ट्य या फलंदाजीचं. आता मात्र अजूनही 4 षटक शिल्लक आहेत आणि या 4 षटकांमध्ये नक्कीच 100 पार करण्याचा प्रयत्न असेल या बॅटिंग ऑर्डरचा. रुपेश चांगली फलंदाजी करतो. एक पॉवर प्लेचं षटक असेल. अजित खर्डे सर यांचा इशारा आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. नक्कीच जो एक वेग प्राप्त झालाय, जे ऍक्सेलरेट झालेली आहे ही धावसंख्या, ती अजूनही वाढवण्याचा प्रयत्न आहे. बॅटिंग पॉवर प्ले षटक नक्कीच खूप फायदेशीर ठरत असतं बॅटिंगसाठी. परंतु या षटकामध्ये एक जोखीम असते. ती जोखीम म्हणजे विकेट सुद्धा जाऊ शकतात. कारण फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामध्ये त्यांना कधी यश मिळतं, कधी अपयश मिळतं. आज मात्र खूप हवेचा झोत, हवेचा वेग खूप आहे. नक्कीच डाव्या बाजूला खूप जोरानं हवा वाहती आहे, परंतु लेग साईडच्या दिशेनं थोडा हवेचा वेग कमी आहे. त्यामुळे ऑफ साईडच्या दिशेनं चांगली फटकेबाजी पहिल्या 3 षटकामध्ये केली आहे अंबरजे संघानं. दरम्यान पुन्हा एकदा सचिन वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. यावेळेस ऑफ साईड लेग साईडच्या दिशेनं चांगला फटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडूला थोडा वेग कमी आहे, परंतु दरम्यान 2 धावसंख्या 2 धावा मिळतात या चेंडूवर. रुपेश या फलंदाजाला धावसंख्या 2 वाढते, पोहोचतीये 49 धावांवर. नक्कीच अक्रॉस द बॅटनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला लेग साईडच्या दिशेनं रुपेशनं. सचिन चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड बॉलर, स्टार असा बॉलर शेरवली संघासाठी. चांगला डिफेन्सिव्ह खेळ टुवर्ड्स द वाइडिश लॉंग ऑफ रिजन आणि 1 धाव मिळते या चेंडूवर. चांगला स्ट्राईक रोटेट, सिंगल्स डबल्स. रुपेश मला या खेळी दरम्यान अतिशय इम्प्रेसिव्ह वाटतोय, कारण अतिशय जबाबदारीपूर्ण खेळ करतोय. सिंगल्स डबल्स चौकारांवर अवलंबून राहतोय. स्ट्राईक रोटेट करतोय. चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय. चांगली साथ दिली दिनेशला, परंतु दिनेश माघारी परतल्यानंतर आता नवीन फलंदाज येतोय जितू, लेफ्ट हँड बॅट्समन जितू. लेफ्टी बॅट्समन साठी ही खेळपट्टी खूप पोषक आहे, कारण आज वाऱ्याचा वेग सुद्धा ऑन साइडला, लेफ्टी बॅट्समनच्या ऑन साइडला खूप छान आहे. त्यामुळे धावा ओढण्याचा प्रयत्न अंबरजे संघ करणार यात काही शंका नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सचिन टू जितू. आता थोडी दिशा भरकडली जाते. स्वैर मारा होतोय पंचांकडे. या ठिकाणी पंच नजरहटी दुर्घटना घडी, पंचांचा निर्णय येतोय. रनआउटच्या रूपानं विकेट मिळतीये. नक्कीच लक्ष, कॉन्सन्ट्रेशन असणं खूप गरजेचं असतं आणि पंच अतिशय चतुर चलाख त्या ठिकाणी निर्णय देत आहेत. निलेश महाजन सर यांचा रनआउटच्या रूपानं आउट झाल्याचा इशारा येतोय. जितू बॅक टू द पेव्हलियन डीजे.
नवीन फलंदाज येतोय जितूची जागा भरून काढण्यासाठी. ऋतिक ऋतिक साथ देईल रुपेशला. यष्टीरक्षकाचं कौतुक करायला गेलं परेश यांचं. अतिशय चुस्त त्या ठिकाणी दाखवली त्यांनी आणि जितूला माघारी धाडण्यात यश मिळतं. यष्टीरक्षक खूप चालाक असावे लागतात, चपळाई दाखवावी लागते आणि त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी परेश परडे यांच्याकडनं बघायला मिळतं. दरम्यान पुन्हा एकदा सचिन. ओ स्विंग अँड मिस, स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, अचूक टप्पा. यष्टीरक्षण सुरेख होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे धावफलकावर 51 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पंचांचा वाईटचा इशारा आहे. नक्कीच ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा चेंडू होता आणि तब्बल 7व्या ते 8व्या यष्टीवर जाऊन आदळला असता. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सचिन. यावेळेस थोडा हाफ ट्रॅकर चेंडू आहे. इरादा स्पष्ट करतोय. लेग साइडच्या दिशेनं एक मोठा प्रहार केला जातोय. चेंडू सीमारेषे पार, चौकार, 4 धावा. हॅलो 4 षटकानंतर धावसंख्या होतीये 57.
नवीन गोलंदाज येतोय जितू. वाऱ्याचा वेग खूप थोडा व्यत्यय येतोय, आपली लाईट सुद्धा जातीये, त्यामुळे थोडाफार व्यत्यय वाढतोय. वाऱ्याचा वेगच खूप आहे. जितू 5वं षटक घेऊन येतोय राकेश स्पोर्ट्स चेरोली संघासाठी. 4 षटकानंतर धावसंख्या झाली 57 आणि विकेट्स गमावलेल्या आहेत 5. लेट्स प्ले. 5वं षटक, पहिला चेंडू जितू. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज, स्ट्राईक सांभाळतोय रुपेश, मॅन फ्रॉम अंबरजे. हाफ ट्रॅकर चेंडू. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पॉइंटच्या डोक्यावरनं डीप मध्ये फटकावण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. पहिला चेंडू सुरेख हाताळून काढतोय गोलंदाज जितू. तिचं उसळी घेतोय, यष्टीरक्षण करतोय परेश. चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळते आतापर्यंत. धावसंख्या स्थिरावलेली आहे 57 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर मार्गस्थ. यावेळेस पुन्हा एकदा जितू. फुलटॉस आणि चांगली दिशा देतोय स्वीपरच्या दिशेनं. राजेश यांचं क्षेत्ररक्षण, कल्पेश यांचं क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थोडी थ्रो जर जलद असती तर मात्र धावसंख्या होती 59 धावा. चेंडू सीमारेषेजवळ दिला. थोडी धाव गतीमध्ये जर वेग वाढवला असता तर एक्स्ट्रा अजून एक धाव मिळाली असती. धावसंख्या होती 59. पुन्हा एकदा रुपेश टू जितू. यावेळी चांगला फटका आहे, झेल होऊ शकतो का, परंतु वाऱ्याचा वेग आणि चेंडू सीमारेषे पार. षटकार. यश मिळतं रुपेशला. वाऱ्याचं सहकार्य मिळतं, कारण चेंडू फक्त पुश केला तर ऑफसाईड दिशेने दिशा दिली होती, परंतु ताकद, नजाकत, क्लास प्रेक्षक बनून राहिला फक्त तो क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषे पारच्या 6 धावांनी धावसंख्या वाढली, पोहोचली 65 धावांवर. पुन्हा एकदा राकेश स्पोर्ट्स संघाचा गोलंदाज जितू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. ओ चांगला फटका आहे कव्हर रिजन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जात आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट रुपेश आणि फलंदाज चिन्मय कडनं. धावसंख्या 2 पुढे जातीये 67 धावा. 5वं षटक सुरू आहे. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. दरम्यान पुन्हा एकदा रुपेश टू जितू. चांगली खेळी साकारतोय रुपेश. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतं. सिंगल्स, डबल्स, चौकारांवर लक्ष अवधान केंद्रित करतोय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसतोय. टायमिंग उगताय, डायरेक्ट हिट अटेम्प्ट आणि या ठिकाणी रनआउटच्या रूपानं विकेट मिळते. यष्टीरक्षण चांगलं केलं जात आहे ते. आपली 6वी विकेट गमावतोय चिन्मयच्या रूपानं अंबरजे संघ. नवीन फलंदाज येतोय संतोष. संतोषला संतोषजनक कामगिरी करावी लागेल आपल्या या उर्वरित चेंडूंमध्ये अंबरजे संघासाठी. जितू चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर 2 धावा आणि आता मात्र विकेट मिळतीये रनआउटच्या रूपानं. नवीन फलंदाज येतोय संतोष अंबरजे संघासाठी. यावेळेस धावसंख्या होती आहे 67 धावा. 5वं षटक आणि या षटकातील शेवटचा चेंडू. या ठिकाणी बॅकफूट जाऊन पंच केला. डीप मधील क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. जयचं चांगलं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी थ्रो थोडी हाफ पडतीये. नक्कीच डायरेक्ट जर थ्रो असती तर मात्र परेश यांनी
रनच्या रूपाने विकेट मिळवली असते. हे षटक संपते आफ्टर 5 ओव्हर. स्कोर ऑन बोर्ड 69 रन्स, 69 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा संधी होते डीजे. हॅलो. आज मात्र SK आरस सर उपस्थित आहेत आणि त्यांची उपस्थिती म्हणजे पूर्ण स्पर्धेचं जे नियोजन असतं त्या नियोजनात मागे या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांची उपस्थिती आहे. हेच मोठं नियोजन आहे. आज देवा फरडे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. रोजच असतात पण 2 दिवस नव्हते. व्यत्यय होता, मॅचच नव्हत्या. परंतु त्यांनी मैदान सजवण्यासाठी पुन्हा एकदा खूप मोलाची कामगिरी पार पाडली. कारण निसर्गाचा कोप झाला आणि पूर्णपणे हे मैदान हे डेकोरेशन कोलॅप्स झालं होतं. परंतु कौतुक करावं लागेल राकेश स्पोर्ट्सचं. सगळं मैदान पुन्हा एकदा सजवण्यात यश आलं. पूर्ण डेकोरेशन, मंडप, समालोचन कक्ष. परंतु आज पुन्हा एकदा थोडी बॉन्ड लाईन पुन्हा एकदा थोड्या वाऱ्याच्या वेगाने डिस्टर्ब झाली. थोड्या वेळात पुन्हा ती उभी राहील. धावसंख्या होतीये 69 धावा आणि 5 षटकं संपली आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 69 धावा. खूप चांगल्या धावगतीनं तब्बल 14च्या सरासरीने धावा सुरू आहेत. शेवटची 2 षटकं शिल्लक. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज कुणाल. वैयक्तिक दुसरं षटक संघासाठी 6वं षटक घेऊन येतोय. अजूनही रुपेश मैदानात आहे. चांगली बॅटिंग करतोय अंबरच्या संघासाठी. एक सेन्सिबल जबाबदारी पूर्ण खेळी करतोय. तुम्ही जबाबदारी घेऊन जेव्हा खेळत असता त्यावेळेस मात्र संघ नक्कीच फ्रंट फूटवर असतोय. कारण संघाच्या धावसंख्येमध्ये तुम्ही चांगली मोलाची कामगिरी बजावत असता आणि रुपेशला हे माहिती आहे. एक जबाबदारीपूर्ण कॅप्टन्सी इनिंग खेळतोय आपल्या संघासाठी. 6वं षटक घेऊन येते कुणाल. राकेश स्पोर्ट्स संघाचा एक यंगस्टर खेळाडू. पहिला चेंडू खूप बीमर होता आणि चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषा दिशेनं. पंचाचा नोचा इशारा येतोय. तर त्यापूर्वी धावसंख्या 1 न वाढली आणि एक नोची धाव. एकूण धावा 2. धावसंख्या 2 न पुढे जाते, पोहोचतीये 71 धावा. पहिला चेंडू बीमर. नक्कीच चेंडू हातातून निसटतोय आणि सरळ फुल टॉस. परंतु खूप वेस्टच्या वर चेंडू होता. पंचांनी डिक्लेअर केला नोचा इशारा. फ्रीट असेल पुढील चेंडू. फलंदाजी करतोय फलंदाज संतोष. फ्री हिट आणि फ्री हिट रिमेन स्टेज आणि वाईटचा चेंडू. वाईट चेंडू मिळतोय. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. फ्री हिट पुन्हा एकदा तैनात असेल. धावसंख्या 1 न वाढते, पोहोचते 72 धावा. 672 रन्स. 6 विकेटचं पतन झालंय परंतु 72 धावा. खूप मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळत आहे. फ्री हिट असेल आणि या चेंडूवर नक्कीच झेल टिपण्याचा प्रयत्न झाला. झेल सुटलाय परंतु फ्री हिट असल्यामुळे कोणत्या प्रकारचं नुकसान नाहीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु कॉलिंग चांगला आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु 2च धावांवर समाधान मानावं लागतं. तर संतोषला धावसंख्या 2 वाढतीये, पोहोचतीये 74 धावांवर. एक एक धाव वाढतीये, एक रन्स वाढतीये. थेंबे थेंबे तळे साचे. हळूहळू ही गाडी पुढे जाते धावांची. या ठिकाणी हाफ ट्रॅकर चेंडू. टप्पा चांगला आहे, उसळी घेत नाहीये. यष्ट्यांच्या खाली राहतोय. चांगले यष्टी रक्षण होतंय परेश फरडे यांच्याकडनं. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. एक यंगस्टर असे गोलंदाज त्यांना प्राधान्य, त्यांना प्रमोट करण्याचं काम राकेश स्पोर्ट्स करतोय. चेरवली म्हणजे क्रिकेटपटूंची खाण आहे.
आणि एक मोठा संघ म्हणजे संदेश स्पोर्ट्स चिरवली या संघाची मॅच उद्या राकेश स्पोर्ट्स विरुद्ध आहे. एक चांगली मॅच बघायला मिळेल कारण दोन्ही होम ग्राउंड वरचे आणि एकाच गावातील हे संघ, एक सिनियर संघ एक ज्युनियर संघ, पण तालुक्यामध्ये एक दहशत आहे चिरवली संघाची. फुलटॉस लीडिंग एज लागते, टॉप एज घेऊन चेंडू गगनाला भिडतोय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, सिंगल कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. स्कोर मूव्ज ऑन 77 रन्स, 77 धावा. आणि या 77 धावांमध्ये मोलाची कामगिरी बजावतोय तो मात्र रुपेश. मोठे फटके खेळत नाहीये परंतु सिंगल्स डबल्स ना क्षेत्ररक्षकांना नक्कीच हैराण करतोय. वैयक्तिक 19 धावांवर खेळतोय. सेन्सिबल क्रिकेट टुवर्ड्स द ऑफसाइड रिजन. चांगला फटका आहे, चांगले डीप मध्ये क्षेत्ररक्षण कल्पेशकडनं बघायला मिळतं. चांगली थ्रो, परंतु परेश चांगली कामगिरी करतोय परंतु थ्रो त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. तर डायरेक्ट हिट 2-3 डायरेक्ट हिट झाले असते तर, डायरेक्ट थ्रो आले असते तर मात्र चान्सेस बनले असत्या. चांगले यष्टीरक्षण होत आहे. दरम्यान 2 धावांनी धावसंख्या वाढतीये, पोहोचते 79 धावा, 79 रन्स. खूप मोठी धावसंख्या उभारण्यात आतापर्यंत यश मिळतं ते अंबरजे संघाला. चांगला फटकाय, नक्कीच ऑन द राईज खेळलाय, ऑफसाईडच्या दिशेनं सिंगल कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण सजलं जात आहे आणि थ्रो सुद्धा चांगली आहे. दरम्यान 2 धावांनी धावसंख्या वाढतीये, 81 धावा 6 षटकांच्या समृद्धीनंतर. डीजे प्रयत्न किंवा 100 पार करण्याचा प्रयत्न असेल तो अंबरच्या संघाचा, परंतु शेवटचे षटक काहीसा कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल राकेश स्पोर्ट्स चिरवली संघ. सहावं षटक झालं. 6 षटकानंतर धावसंख्या होती 81 धावा. निर्णायक 1 षटक राहिलंय आणि शेवटच्या षटकामध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल रुपेश आणि फलंदाज संतोषचा, परंतु शेवटचं षटक घेऊन येईल या स्पर्धेतील एक नियोजनाचा आधारस्तंभ असलेला गोलंदाज मुकेश. एक चांगले लघु उद्योजक आहेत, दोस्ती चायनीजचे ओनर आहेत ते. 7वं षटक घेऊन येतोय मुकेश. यावेळेस सूरज फरडे यांचे बंधू. सूरज चांगला गोलंदाज आहे, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणं. ओ पहिला चेंडू, क्या बात आहे, उत्कृष्ट दिशा, लाईन लेंथ, अचूक टप्पा, त्रिफळा उद्ध्वस्त. आडव्या बॅटनं खेळत असतो त्यावेळेस 2 शक्यता असतात. एक तर मोठा फटका येईल किंवा तो फलंदाज त्रिफळाचित होईल जर चांगला चेंडू अचूक टप्प्यावर पडला तर. आणि याचं कौशल्य, याचं प्रात्यक्षिक दाखवतो पहिल्याच चेंडूवर मुकेश. आपल्या संघाला एक चांगलं यश मिळवून देतो. तब्बल आतापर्यंत 7 विकेट गमावलेल्या आहेत त्या अंबरजे संघानं. चांगली गोलंदाजी करतोय मुकेश आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवतोय. नवीन फलंदाज येतोय विजय अंबरजे संघासाठी. आज मात्र या स्पर्धेचे अध्यक्ष राजेश फरडे सुद्धा मैदानात आहेत. गेले 8 ते 9 दिवस त्यांनी जे नियोजन केलं, 2 दिवस पावसाचा व्यत्यय आला त्यामध्ये एक मोलाची भूमिका बजावली. आता मात्र मैदानात खेळ दाखवतायत मुकेश. पुन्हा एकदा
अलॉंग द कार्पेट कव्हरच्या दिशेनं एक्स्ट्रा वायडेश लॉंग ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. धावसंख्या वाढतीये, सिंगल न पोहोचते 82 धावांवर. रुपेशला मात्र स्ट्रायकिंग एंडवर आणलंय ते फलंदाज विजयनं, कारण सिंगल मिळवली. आता मात्र रुपेश 4 चेंडूंचा कसा खेळ करतोय पाहणं नक्कीच रंजक ठरेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेश. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता, शरीरावर आदळला, पंचांकडे अपील झाली परंतु पंचांनी ती अपील फेटाळून लावली. निर्धाव चेंडू. धावसंख्या 82. काही षटकं जर बघितली मागची तर जी धावगती वेगानं वाढत होती ती थोडीफार, जो करंट रन रेट आहे त्या रन रेट मध्ये थोडाफार संथपणा येतो आहे. कारण एक मोठा फलंदाज किशोर आणि दिनेश माघारी परतल्यानंतर जबाबदारी घेतली रुपेशनं. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट, नजाकत, क्लास, ताकद, मॅक्झिमम षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. ज्यावेळेस तुमच्या स्लॉट मध्ये चेंडू येतोय, ओव्हरपिच बॉल पडतोय, त्यावेळेस ताकद, नजाकत, क्लास जर तुम्ही दाखवला आणि साथ मिळते ती वाऱ्याची आणि तेवढाच ताकदीनं तेवढ्याच क्लासिकल वेनं खेळला हा फटका. रुपेशच्या बॅट मधनं एक मॅक्झिमम आला षटकार. 6 धावांनी धावसंख्या पुढे जातीये. 88 धावा होत आहेत. तिसऱ्या षटकातील अजूनही शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. या इनिंग्स मधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. एक मोठी धावसंख्येकडे आगेकूच करतोय. तब्बल 88 धावा धावफलकावर. वैयक्तिक 29 धावांवर खेळतोय रुपेश. पुन्हा एकदा. आता मात्र थोडं टायमिंग चुकलंय परंतु अक्रॉस द बॅट न खेळा. काऊ कॉर्नर झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सचिन कडनं बघायला मिळतं. एक धाव कंप्लीट होतीये. चांगला बॅकअप. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 3 धावा कंप्लीट करण्यासाठी प्रयत्नशील आणि 3 धावा पूर्ण. चौथ्या धावेचा प्रयत्न होता परंतु 3 धावांवर समाधान मागते. धावसंख्या 3 वाढतीये, पोहोचतीये 91 धावा. चांगली धावगती, चांगली धावसंख्या, उत्कृष्ट रन रेट न खेळतायत हे दोन्ही फलंदाज. आणि अंबरचे संघाची धावसंख्या होते 91 धावा. लास्ट बॉल रिमेनिंग इन दिस इनिंग. लास्ट बॉल बॉल बाय मुकेश. स्विंग अँड मिस आणि फलंदाज बाद. 8वी विकेट गमावतोय. धावसंख्या धावफलकावर आहे 91 धावा. 92 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट केलंय अंबरच्या संघानं राकेश स्पोर्ट्स चेरुली संघासमोर. हे टार्गेट चेस करेल का? येणारे चेंडू ठरवतील, येणारी इनिंग ठरवेल. तोपर्यंत संधी देऊया डीजे.
मात्र जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळावं लागेल, कारण एक मोठा धावसंख्येचा पाठलाग आपण करतोय, होम ग्राउंडवर खेळतोय, प्रेशर असेल, स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत. प्रत्येक मॅच जिंकणं महत्वाचं, स्पर्धेत टिकण्यासाठी ही मॅच जिंकणं खूप महत्वाचं दोन्ही संघांना. विजयाच्या ईर्ष्यानं दोन्ही संघ खेळतायत. विजय महत्वाचा, जो जीता वही सिकंदर. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करणार आहे. आज जर जिंकलो तर मात्र आपण सुपर 8 मध्ये पोहोचू, हा विश्वास घेऊन मैदानात उतरलाय राकेश पोर्टसाठी. 92 धावांचं टार्गेट असेल. राजेश इज ऑन स्ट्राईक. यावेळेस पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि राजेश बॅक टू द पेव्हिलियन. पहिल्या चेंडूवर विकेट गमावतोय राकेश पोर्ट्स चेरोली संघ. आता एक चांगला फलंदाज मैदान येतोय सचिन. चांगला फलंदाज आहे, चांगली बॅटिंग करतोय. 92 धावांचे टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवर हादरा देतोय, पहिल्या चेंडूवर धक्का देतोय राकेश पोर्ट संघाला किशोर मेजर. सदरक्षणाय खलनिग्रणा. पोलीस सेवेत कार्यरत असताना सुद्धा क्रिकेटचं वेड जपलं जात आहे आपल्या गावासाठी, आपल्या क्रिकेटच्या खेळासाठी. मान अभिमान सन्मान. किशोर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवर सज्ज. लेफ्ट हँड बॉलर फॉर सचिन. ओ चेंडू उसळी घेत नाहीये. हाफ ट्रॅकर चेंडू. डिरेक्शन चांगलं होत आहे. निर्धाव. किशोर एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, डिसिप्लिन त्यांच्या खेळामध्ये दिसत असते. अनेक ठिकाणी आयकॉन प्लेयर म्हणून खेळत असतात. हरिओम शहापूर सारख्या संघामध्ये एक लेजेंडरी क्रिकेट म्हणून ओळखला जातोय. पुन्हा एकदा निर्धाव. वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी करतोय. बाहेरच्या राज्यात जाऊन सुद्धा या खेळाडूंनी आपला खेळ दाखवलेला आहे. चांगले खेळाडू आपल्या शहापूर तालुक्याला लाभलेत. टॉस चेंडू स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. लेग साइडच्या दिशेने दिशा दिली. चांगलासा ग्लान्स सचिनच्या बॅटमधनं 2 धावा मिळत आहेत. आणि आता मात्र खातं उघडलं जात आहे राकेश पोर्ट चेरोली संघाचं. 92 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 90 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील 4 चेंडू पूर्ण, 2 चेंडू निर्धाव, एका चेंडूवर विकेट आणि 1 डबल. अशा प्रकारे 2 धावा 4 चेंडूमध्ये 1 विकेटचं पतन. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट सक्सेसफुल. क्षेत्ररक्षक आहे, भेदू शकला नाहीये क्षेत्ररक्षकाला. सिंगल मिळतीये. धावसंख्या 1 न वाढते पोहोचतीये 3 धावांवर. एक मोठं टार्गेट समोर प्रयत्न करणं गरजेचं. मंजिले मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील. हे टार्गेट चेस करण्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. ओ आता मात्र गॅप मध्ये चेंडू जातोय. पुन्हा त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय.
14 बॉल 27 रन. हॅलो 14 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे ती राकेश फूड्स चेरोली संघाला. 14 चेंडू 27 धावा. पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका आहे. पुन्हा एकदा प्रहार. चेंडू सीमारेषे पार. षटकार. विश्वास इज ऑन फायर. सुरेख बॅटिंग. क्लासिकल बॅटिंग होतीये विश्वास कडनं. 13 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता. ही मॅच होती कुठे आणली कुठे. विश्वास सुरेख बॅटिंग. 18 चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता असताना आता मात्र 13 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 21 धावा दिल्या 5 चेंडू मध्ये या गोलंदाजानं. 13 चेंडू आणि 21 धावा. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा विश्वास. पंचांचा निर्णय येतो. वाईड चेंडू. पुन्हा एकदा एक्स्ट्राज. 13 चेंडू 20 धावा. ही मॅच खूप इंटरेस्टिंग रंगवली आहे. बॅटिंग करतो विश्वास. सुपर्ब. आज मात्र महेश डीजे पुन्हा एकदा आलेले आहेत. खूप बिझी शेड्यूल असतं. गणेश बोंद्रे साहेब यांचं बॅनर त्या ठिकाणी. ऑफसाईडच्या दिशेने पॉइंटच्या डोक्यावर चेंडू भिरकावून दिला. सुरेख फटका. चेंडू सीमारेषेच्या दिशेने तो चौकार. 4 धावा. क्या बात है. विश्वास सुरेख बॅटिंग. क्लासिकल बॅटिंग. या षटकामध्ये तब्बल 26 धावा या जोडीनं कुठल्या. सुरेख बॅटिंग. क्लासिकल. नेत्रदीपक फटके. धाव संख्या होतीये 76 धावा आणि आता मात्र 12 चेंडू मध्ये आवश्यकता आहे ती 16 धावांची. 16 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 12 बॉल्स. 12 चेंडू 16 धावा. मॅच खूप इंटरेस्टिंग. राकेश फूड्स चेरोली संघाचा विश्वास मात्र या मॅचचा तारणहार ठरतोय. चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र खूप प्रेशर मध्ये दिसतोय अंबरे संघ. किशोर पटोले नक्कीच गायडन्स करतील आपल्या या संघाला. तर 12 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. खूप मोठी धावसंख्या उभारली. तब्बल 91 धावा. परंतु उर्वरित मागची 2 षटकं आली. खूप चांगली षटकं येतात राकेश फूड्स साठी. मागच्या षटकामध्ये तब्बल 26 धावा फटकावल्या. 2 षटकामध्ये तब्बल 43 धावा आल्या. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. परेश इज ऑन स्ट्राइक. गोलंदाज प्रतीक. ऋतिक. ओ चांगला फटकाय. ताकदवर फटकाय. चेंडू. ओ सुरेख कॅच या ठिकाणी लपकली आहे. उत्कृष्ट झेल. क्षेत्ररक्षक टिपतोय आणि परेशच्या रूपानं धक्का बसतोय राकेश फूड्स संघाला. मुकेशच्या रूपानं परेशच्या रूपानं. नवीन फलंदाज वाटतंय आता मात्र येतोय. सर्व प्रेक्षक या ठिकाणी या सामन्याचा आस्वाद घेतात. जीतू यंगस्टर खेळाडू आहे. जीतू चांगला फलंदाज आहे. ऑलराऊंडर फलंदाज आहे. तिचं अनेक चेरवलीकर या मॅचचा आस्वाद घेत आहेत. इथं व्यासपीठावर इथं सूरज फरडे असतील. SK आरस सर असतील आणि संपूर्ण चेरवलीकर मॅच कडे लक्ष लावून आहेत. 12 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर विकेट गमावली गेली. 11 चेंडू आणि आता मात्र 16 धावा. विकेट्स गमावलेल्या आहेत 3 त्या राकेश फूड्स संघाने. अजून विश्वास मैदानात आहे. चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी विश्वास. 15 चेंडू आणि 42 धावांवर खेळतोय. नेक्स्ट मॅच सावरोली वर्सेस मुगाव. ओ डिफेन्सिव्ह खेळ. कट केलाय. ऑफसाईडच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल ना स्ट्राइक रोटेट होतीये. 10 चेंडू 15 धावा.
10 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. जीतू पुन्हा एकदा. आता मात्र सेन्सिबल जबाबदारीपूर्ण खेळ करणं गरजेचं. अंबरजे संघाला मात्र धावा रोखण्यासाठी प्रयत्न चालू आहे. हो बॅटची नरेज घेऊन चेंडू आता डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. नजर हटी, दुर्घटना घटी. सिंगल मिळतीये. विश्वास पुन्हा एकदा स्ट्राइक सांभाळतोय. की डायरेक्ट हिट करणं सिंगल मिळतीये. धावसंख्या 1 न पुढे जाते, पोहोचतीये. टॉस घ्यायचा आहे मुगाव आणि सावरवली संघाचा कर्णधार एस के सर. चांगला फटका स्ट्रेकच्या दिशेने येतोय. लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक थोडस चांगली क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 न वाढते, पोहोचतीये 80 धावांवर. आता मात्र 12 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. सावरवली संघाचा कर्णधार 8 चेंडू 10 धावा. 8 चेंडू मध्ये 10 धावांची सावरवली. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा चेंडू, पॉइंटच्या डोक्यावर चेंडू जातोय. थर्ड मॅन रिजन मध्ये सीमारेषे पार, चौकार. 4 धावा. धावसंख्या 84. हॅलो नाणेफेक जिंकले आपण, निर्णय सांगायचा. विश्वास 49 धावांवर खेळतोय. बेस्ट ऑफ 49 धावांची खेळी खेळतो विश्वास. सुरेख बॅटिंग, क्लासिकल बॅटिंग. या ठिकाणी आपलं अर्धशतक कंप्लीट होतं विश्वासचं. क्या बात आहे, उत्कृष्ट बॅटिंग. आपली बॅट वर करायची आहे आणि संपूर्ण प्रेक्षकांना मानवंदना द्यायची. उत्कृष्ट बॅटिंग विश्वास. कॅमेरामध्ये क्षणचित्र टिपायचं आहे. आपली बॅट वर कर. सुरेख. 6 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. हॅलो. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. विश्वास 50 धावा वैयक्तिक या खेळीमध्ये अतिशय दर्जेदार संघाच्या मदतीला धावून आला. ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किलों में खडा वही सबसे बडा. विश्वास आपल्या संघाला विश्वास देतोय. मन में है विश्वास. 6 चेंडू 7 धावा. कारण छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसात उभं राहण्याचं सामर्थ्य नक्कीच देते. आत्मविश्वास देशाची 100% खात्री देऊ शकत नाही, पण जिंकण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देतोय. परंतु हा विश्वास मात्र विश्वासजनक कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. 6 चेंडू 7 धावा. वैयक्तिक 50 धावांवर खेळतो विश्वास राकेश स्पोर्ट्स संघासाठी. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली विश्वासकडनं. हो चांगला फटका आहे. पुन्हा बॉडी टर्न करून आता मात्र जेल होऊ शकतो आणि जेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस. 2 धावा मिळत आहेत. 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता. खूपच जी कामगिरीची अपेक्षा होती किशोर यांना गोलंदाजांकडनं, ती मात्र झाली नाही. पूर्णपणे हताश निराश अशी गोलंदाजी केली आणि हे मोठं टार्गेट चेस करताना या ठिकाणी दिसतोय संदेश राकेश स्पोर्ट्स चेरोली संघ. आता मात्र धावा शिल्लक आहेत 5 चेंडू 5 धावा. फुल टॉस. पुन्हा एकदा सिंगल मिळतीये चेंडूवर. 4 चेंडू 4 धावा. यानंतरची मॅच सावरवली वर्सेस मुगाव. टॉस जिंकला मुगाव आणि त्याने स्वीकारलं बॅटिंग. मुगाव टॉस विन अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. 4 चेंडू 4 धावा. जीतू ऑप्शनच्या दिशेने जाऊन साइडला जाऊन बॅकला पंच केलाय. जेल टिपली जाते. ही मॅच खूप इंटरेस्टिंग आहे. जर टाय मॅच झाली तर सुपर ओव्हर होईल, याची नोंद घ्यायची आहे. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होईल, परंतु मॅच
नक्कीच या ठिकाणी चान्सेस जास्त दिसतात त्या राकेश स्पोर्ट्स कडे, कारण धावा कमी पाहिजे. 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. परंतु क्रिकेट आहे द गेम ऑफ अनसर्टेनिटी. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत सांगणं कठीण असतं. गेम ऑफ अनसर्टेनिटी, अनप्रेडिक्टेबल गेम आहे. क्रिकेट मध्ये तुम्ही काही सांगू शकत नाहीये. आम्ही 6 चेंडू मध्ये 36 धावा पण बघितल्यात आणि 6 चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा चेस नाही झालेले बघितलंय. हे क्रिकेटचं वैभव आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. 3 चेंडू 4 धावा. ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय. पुन्हा एकदा झेल टिपला जातोय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. सुरेश रुपेश आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. 2 चेंडू 4 धावा. आता मात्र पूर्णपणे कमबॅक करतोय अंबरचे संघ या मॅच कडे. 2 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेस नाहीये. सुपर ओव्हर मध्ये पोहोचायचं असेल तर 2 चेंडू मध्ये 3 धावा कंपल्सरी काढावे लागतील. 2 चेंडू 4 धावा. नवीन येतोय मुन्ना किशोर. दोन चेंडू 4 धावा. आता संपूर्ण मुकेशवर जबाबदारी असेल. मुकेश राकेश स्पोर्ट्स संघाचा फलंदाज. वाईड चेंडू. या स्टेजवर येऊन जर तुम्ही वाईड टाकत असाल तर तुमचा अनुभव कुठेतरी कमी दिसतो, कारण संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि वाईड चेंडू डोकेदुखी ठरतोय. 3 चेंडू 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 3 धावा. चांगला फटका स्ट्रेटच्या दिशेनं. षटकार. क्या बात है. उत्कृष्ट मॅच विनिंग षटकार मुकेशच्या बॅट मधनं. क्लासिक नजाकत नेत्रदीपक फटका आणि विजयी राकेश स्पोर्ट्स चेरोली संघ. हँडशेक करायचंय कृपया अंबरचे संघ. अतिशय जबरदस्त खेळी साकारली ते विश्वासनं. मॅच विनिंग पारी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मॅनकरी ठरतोय विश्वास. 50 धावांची जी खेळी साकारली. 21 चेंडू 53 धावा. क्या बात आहे. आणि विजयाचा षटकार लगावला तो मुकेशनं.